बॉम्बस्फोट झालेला होता मशिदीमध्ये, काही 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. काल बीड मधला प्रकार अत्यंत गंभीर होता. आजही ज्यांना अटक केलेली त्यांच्याकडून अनेक प्रकारची माहिती उपलब्ध करून घेण्याचं काम पोलीस करतायत आणि एखादा घटनेचा तपास चालू असताना त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. मुख्य नमाज पठणाच्या नंतर काही तरुणांनी हातामध्ये एसडीपीआयचं बॅनर घेतलं आणि फ्री फिलिस्तीनचे घोषणाबाजी केल्या. संभाजीनगरमध्ये काही अतिरेकी स्वभावाचे लोक आहेत, काही बांगलादेशी आहेत आणि संभाजीनगर अशांतता कशी इथे माजेल असा प्रयत्न काही लोक करतायत. परंतु पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित घटना या शहरामध्ये घडणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. आता तुम्ही वर आहात, पण मात्र जे वर गेलं ते खाली येणार आहे, थोडं धीर धरा असं पद्धतीने सरकारनं सातत्याने सांगितलेलं आहे. आम्ही वर गेलेलो आहोत का खाली गेलेलो आहोत, फक्त त्यांची नय्या डुबलेली आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि डुबलेल्या नय्यातून त्यांना आता वर येता येणार नाही हे तुम्हाला दिसून आलेलं आहे. राज ठाकरेंवरती ते म्हणाले, राज ठाकरे म्हणाले की कब्र लावू द्या, बोर्ड लावा. तेच मी म्हटलं असतं तर मला देशद्रोही ठरवलं असतं. त्यांनी म्हटलं आता कोणी काही बोलणार नाही. राज ठाकरेंचा बोलण्याचा अँगल वेगळा होता. इम्तियाज बोलतो त्याचा अँगल वेगळा आहे. इम्तियाजचे नातेवाईक औरंगजेब आहेत, राजसाहेबाचे काही नातेवाईक नाहीत. राजसाहेबांनी वेगळ्या पद्धतीने बोललं ते समजायला त्यांना वेळ लागेल. एक राज ठाकरेंचा शेवट करू शकतो. ते म्हणतात की पर्यावरणाची खूप हानी होते, आपण जे अंत्यविधी करतो त्यात लाकडं जाळले जातात, असं तर त्याऐवजी आपण विद्युत वापरावे आणि राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या ज्या आहेत, वाहिन्या ज्या आहेत त्या टाकल्या गेलेल्या आहेत. परंतु संस्कृतीचा जो पगडा आजही हिंदू मनावर आहे तो काही अंशी आता कमी व्हायला वेळ लागेल. परंतु कालांतराने हे करणं गरजेचं ठरेल आणि त्याची सुरुवात मला वाटतं आपल्याकडे झालेली आहे. परंतु याला लागणारा कालावधी किती लागेल हे आजच्या घडीला सांगता येणार नाही.